चौथा प्रॉब्लेम आपण समजून घेत होतो. यामध्ये सन कंपनीचं मोड ऑफ पेमेंट कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं ते कालच्या क्लासमध्ये आपण समजून घेतलं. त्यानंतर आजच्या क्लासमध्ये आपण मून कंपनीचं मोड ऑफ पेमेंट आणि बाकीचं पुढील जो प्रॉब्लेम आहे ते कशा प्रकारे सोडवलेला आहे ते समजून घेऊ. मोड ऑफ पेमेंट ऑफ मून कंपनी लिमिटेड. मून कंपनीचं मोड ऑफ पेमेंट कसं असेल ते तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. इन केस ऑफ मून लिमिटेड, मून कंपनीने काही डिबेंचर दिले, काही प्रेफरन्स शेअर्स दिले आणि काही अमाऊंट जी आहे ती मात्र इक्विटी शेअरच्या स्वरूपामध्ये पेड केलेली आहे. तर पहिली जी ॲडजस्टमेंट आहे यामधली, इन केस ऑफ मून लिमिटेड, द डिबेंचर होल्डर्स ऑफ मून लिमिटेड would be paid off by the issue of an equal numbers of debentures in Star Limited at a discount of 10%. आता बॅलन्स शीटमध्ये पाहिलं आपण लॅबिलिटी साईडला तर 4% डिबेंचर्स आहेत. मून कंपनीचे 2 लाख अमाऊंट दिलेली आहे, 2 लाख रुपये. त्याच्यावर ही ॲडजस्टमेंट आहे. द डिबेंचर्स ऑफ मून लिमिटेड वुड बी पेड ऑफ बाय द इश्यू ऑफ अन इक्वल नंबर ऑफ डिबेंचर. इक्वल नंबर म्हणजे सारख्या नंबरचे सारख्या, इन स्टार लिमिटेड ॲट अ डिस्काउंट ऑफ 10%. नवीन कंपनी स्टार कंपनी ही जी परचेसिंग कंपनी आहे ती 10% डिस्काउंटवर सारख्याच नंबरचे डिबेंचर इश्यू करत आहे. मग सारख्याच नंबरचे डिबेंचर इश्यू करत आहे म्हणजे किती डिबेंचर इश्यू करेल? 4% डिबेंचर होल्डर्स to get equal numbers of debentures at a discount at 10%. टोटल अमाऊंट होती 2 लाख रुपये. डिस्काउंटची जी अमाऊंट आहे ती मायनस करायची आहे. 10% डिस्काउंट आहे त्यामुळे 10% मायनस केलं. 10% 2 लाखावर 20,000 रुपये मायनस केले तर अमाऊंट येते 1,80,000 रुपये. म्हणजे स्टार कंपनी मून कंपनीला 1,80,000 रुपयाचे डिबेंचर्स देईल. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट जी आहे ती प्रेफरन्स शेअर्सवर आहे. द होल्डर्स ऑफ 6% प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे 6% प्रेफरन्स शेअर धारण करणारे व्यक्ती धारक ऑफ मून लिमिटेड वुड बी अलॉटेड फॉर 7% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each in Star Limited for every 5 preference shares in Moon Limited. The holders of 6% preference shares of Moon Limited would be allotted for, या ठिकाणी 4 allotted म्हणजे 4 देत आहे, 4 शेअर देत आहे. 7% प्रेफरन्स शेअर, आता फक्त डिव्हिडंडचा दर बदललेला आहे. 6च्या ऐवजी 7% लाभांश देत आहे. ऑफ ₹100 ज्याची किंमत 100 रुपये आहे. जुन्या बॅलन्स शीटमध्ये 100 रुपये होती. इन स्टार लिमिटेड म्हणजे स्टार कंपनी 4 देत आहे. कितीच्या बदल्यात? फॉर एव्हरी 5 प्रेफरन्स शेअर्स इन मून लिमिटेड. 5च्या बदल्यात किती देत आहे? 4 देत आहे. मग मून कंपनीचे टोटल प्रेफरन्स शेअर्स किती आहेत ते आपल्याला बॅलन्स शीटवरून काढावं लागेल. अमाऊंट आहे 3 लाख. 3 लाखाचे प्रेफरन्स शेअर्स आहेत. 100 रुपयानं भाग दिला तर येईल 3,000. 3,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत. 5 शेअरच्या बदल्यात 4 शेअर मिळत आहेत तर 3,000च्या बदल्यात किती शेअर्स मिळतील? अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला तयार करावं लागेल. मून कंपनीचे 5 शेअर आहेत त्याच्या बदल्यामध्ये स्टार कंपनी देत आहे 4 शेअर, म्हणजे 5च्या बदल्यात 4 देत आहे तर 3,000च्या बदल्यात किती शेअर देईल? तिरपा गुणाकार केला. 3,000 गुणिला 4 भागिला 5 बरोबर 2,400 शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹100 पर शेअर. 2,400 शेअर्स हे अशा पद्धतीने आले. 5च्या बदल्यात 4 तर 3,000च्या बदल्यात किती? 3,000 गुणिला 4 भागिला 5, 2,400 शेअर्स येतील. एकाची किंमत दिली आहे 100 रुपये. ही अमाऊंट होईल 2,40,000 रुपये.
त्यानंतर तिसरी जी ॲडजस्टमेंट आहे मून कंपनीच्या बाबतीत, द इक्विटी शेअर होल्डर्स वुड बी अलॉटेड sufficient shares in Star Limited to cover the balance on their account after adjusting assets value by reducing plant and machinery. हे तर आपण नेट असेटच्या कॅल्क्युलेशनमध्ये केलेलंच आहे, प्लांट अँड मशिनरी आणि डेप्टर्स. तर या ठिकाणी सफिशियंट शेअर अलॉटेड सफिशियंट शेअर्स इन स्टार लिमिटेड असं म्हटलेलं आहे. सफिशियंट शेअर म्हणजेच या ठिकाणी जे काही नेट असेट आहे तेच परचेस कन्सिडरेशन असणार आहे. मून कंपनीचं नेट असेट आहे 7,77,500 रुपये, तेच परचेस कन्सिडरेशन असणार आहे. आणि म्हणून 1,80,000 रुपयाचे शेअर दिले, डिबेंचर दिले 1,80,000 रुपयाचे, 2,40,000 रुपयाचे प्रेफरन्स शेअर दिले. आता उरलेली रक्कम कुठून काढायची? जे नेट असेटची अमाऊंट आहे त्यामधून. नेट असेटची अमाऊंट ही आहे 7,77,500 रुपये. त्यामधून 1,80,000 आणि 2,40,000 रुपये मायनस करायचे आहेत. ते मायनस केल्यानंतर अमाऊंट उरत आहे 3,57,500. याला सफिशियंट शेअर असं म्हटलेलं आहे. 3,57,500 रुपयाचे इक्विटी शेअर्स स्टार कंपनी मून कंपनीला देईल. इक्विटी शेअर होल्डर्स ऑफ मून लिमिटेड आर टू गेट इक्विटी शेअर्स इन स्टार लिमिटेड इक्वल टू बॅलेन्सिंग अमाऊंट. जे काय बॅलेन्सिंग अमाऊंट आहे, बॅलेन्सिंग अमाऊंट ही अशा प्रकारे खाली काढून दाखवलेली आहे 3,57,500. तर ही बॅलेन्सिंग अमाऊंटच राहणार आहे 3,57,500 रुपये. म्हणजे 3,57,500 रुपयाचे इक्विटी शेअर्स देईल. तर ते कशा पद्धतीने देणार आहे? 10 + 10% प्रीमियम. एका शेअरची व्हॅल्यू 10 रुपये होती आणि त्याच्यावर 10% प्रीमियम, म्हणजे आताची व्हॅल्यू किती होईल? 11 रुपये व्हॅल्यू होईल. एका शेअरची व्हॅल्यू होईल 11 रुपये. कारण एका शेअरची व्हॅल्यू आहे 10 रुपये, ते 10% प्रीमियमवर 10 रुपयावर 10% काढलं तर येईल 1 रुपया. 10 + 1 टोटल झाले 11 रुपये. त्यामुळे 3,57,500ला 11नं भाग द्यायचा आहे. 3,57,500ला जर 11नं भाग दिला तर नंबर ऑफ शेअर्स येतील 32,500 शेअर्स ॲट द रेट ऑफ 11 पर शेअर. ही टोटल अमाऊंट आहे 3,57,500. आपण जो बॅलन्स काढला तेवढीच रक्कम स्टार कंपनी मून कंपनीला देईल 3,57,500 रुपये. या ठिकाणी म्हटलेलं आहे इक्विटी शेअर टू मून लिमिटेड वेअर इश्यू ॲट 10% प्रीमियम. 10% प्रीमियमवर इश्यू करत आहे आणि म्हणून या ठिकाणी 10% प्रीमियम घेतलेला आहे. इक्विटी शेअर्स टू मून लिमिटेड वेअर इश्यू ॲट 10% प्रीमियम. 10 रुपये त्याची इक्विटी शेअरची व्हॅल्यू या ठिकाणी 10 रुपये दिलेली आहे. इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ रुपीज 10. 10 रुपये दिलेली आहे. 10 रुपयावर 10% प्रीमियम 1 रुपया आणि 10 रुपये प्लस 1 रुपया, म्हणजे आता टोटल व्हॅल्यू झाली 11 रुपये. तर अशा प्रकारे ही व्हॅल्यू झाली आणि याचं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने करायचं आहे. 1,80,000 रुपयाचे डिबेंचर या ठिकाणी 3 मोडनं पेमेंट केलेलं आहे. डिबेंचरच्या स्वरूपात, प्रेफरन्स शेअरच्या स्वरूपात आणि इक्विटी शेअरच्या स्वरूपात. 1,80,000 रुपयाचे डिबेंचर दिले, 2,40,000 रुपयाचे प्रेफरन्स शेअर दिले आणि उरलेली अमाऊंट म्हणजे 3,57,500 रुपयाचे इक्विटी शेअर दिले. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे परचेस कन्सिडरेशन होतं ते नेट असेच राहणार आहे 7,57,500 रुपये. तर अशा पद्धतीनं हे मून कंपनीचं नेट असेटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला जर्नल एंट्री विचारलेल्या आहेत. कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन फॉर बोथ कंपनीज. दोन्ही कंपनीचं परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. अँड प्रिपेअर द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मून लिमिटेड. ऑल्सो प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ स्टार लिमिटेड. सर्वप्रथम जर्नल एंट्र्या विचारलेल्या आहेत. त्यामुळे जसं परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट केलं त्यानंतर आपल्याला मून कंपनीच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्र्या करायच्या आहेत.
तर पहिली जी एंट्री होते ती होते असे ट्रान्सफर करायची, कारण मून कंपनी ही वेंडर कंपनी आहे आणि वेंडर कंपनीच्या पुस्तकामध्ये पहिली एंट्री करायची असते ती म्हणजे असे ट्रान्सफर करण्याची. ऑल असेट्स ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट किंवा व्हेरियस असेट्स ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. विशिष्ट संपत्ती रिलायझेशन अकाउंटला स्थानांतरित करावी लागते. त्याची एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कोणकोणती असेट आहे ही आपल्याला दिलेल्या बॅलन्स शीटवरून लक्षात येईल. मून कंपनीची असेट्स आहे प्लांट अँड मशिनरी, कोणत्या मूल्याने ट्रान्सफर करायची आहे? बुक व्हॅल्यूने. बुक व्हॅल्यू आहे 8 लाख रुपये. स्टॉक अकाउंट 60,000, डेप्टर्स 50,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मात्र रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचा नाही. तर कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा? शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याची सेपरेट एंट्री नंतर करायची, त्याला प्रॉफिट अँड लॉस शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असेल किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर असेल किंवा अंडर रायटिंग कमिशन यासारखे जर पदं दिलेले असतील बॅलन्स शीटच्या असेट साईडला, तर ते पदं मात्र शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करायचे. त्यानंतर बँक अकाउंट 40,000. तर अशा प्रकारे पहिली एंट्री करायची आहे रिलायझेशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 8 लाख, स्टॉक अकाउंट क्रेडिट 60,000, डेप्टर्स अकाउंट क्रेडिट 50,000 आणि बँक अकाउंट क्रेडिट 40,000. तर पहिली एंट्री आणि त्याचं विश्लेषण लिहायचं आहे. बिंग व्हेरियस असेट्स ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट, विशिष्ट संपत्ती रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करण्याकरिता. त्यानंतर दुसरी एंट्री करायची असते ती म्हणजे लॅबिलिटी ट्रान्सफर करण्याची. बॅलन्स शीटकडे वळू. लॅबिलिटी ट्रान्सफर करायची, परंतु कोणती लॅबिलिटी? जी फक्त एक्सटर्नल लॅबिलिटी असेल. तर पहा, इक्विटी शेअर कॅपिटल ही प्रेफरन्स शेअर कॅपिटल ही एक्सटर्नल लॅबिलिटी नाही. त्यानंतर 4% डिबेंचर ही एक्सटर्नल लॅबिलिटी आहे, परंतु डिबेंचरवर ॲडजस्टमेंट दिलेली आहे आणि डिबेंचरचं पेमेंट हे डायरेक्ट पर्चेसिंग कंपनीने केलेलं आहे आणि त्यामुळे डिबेंचरचं पेमेंट पर्चेसिंग कंपनीने केलेलं असल्यामुळे डिबेंचरच्या सेपरेट एंट्र्या आपल्याला करायच्या आहेत आणि म्हणून डिबेंचर हे नेट असेटच्या कॅल्क्युलेशनमध्ये पण घेतलेलं नाही आणि ते रिलायझेशन अकाउंटला पण ट्रान्सफर करायचं नाही. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करावं लागते. कंटिन्युएन्सी रिझर्वसुद्धा शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करावं लागते. क्रेडिटर्स मात्र एक्सटर्नल लॅबिलिटी आहे आणि या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्सवर कुठेही ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे आणि याचा अर्थ सन्ड्री क्रेडिटर्स स्वीकारलेलं आहे आणि म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलं जाईल. त्याची एंट्री होईल सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट 90,000 रुपये. विश्लेषण लिहायचं आहे. बिंग क्रेडिटर्स ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट 90,000. त्यानंतर तिसरी एंट्री करायची परचेस कन्सिडरेशन ड्यू झाल्याची. बिंग परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम स्टार लिमिटेड. एंट्री होते पर्चेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट. पर्चेसिंग कंपनीचं नाव आहे स्टार लिमिटेड, त्यामुळे स्टार लिमिटेड अकाउंट डेबिट रिलायझेशन अकाउंट क्रेडिट. स्टार लिमिटेड अकाउंट डेबिट कितीनं करायचं? परचेस कन्सिडरेशनच्या रकमेनं. कुणाच्या पुस्तकात एंटर करत आहोत? मूनच्या पुस्तकामध्ये. त्यामुळे मून कंपनीचं परचेस कन्सिडरेशनची व्हॅल्यू किती आहे ती व्हॅल्यू घ्यायची आहे. ती व्हॅल्यू आहे 7,77,500 रुपये. हे अगोदरच आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 7,77,500 रुपये ही अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर चौथी एंट्री करायची आहे परचेस कन्सिडरेशन रिसिव्ह झाल्याची. मीन परचेस कन्सिडरेशन रिसिव्ह फ्रॉम स्टार लिमिटेड, स्टार कंपनीकडून. कारण व्यवसाय खरेदी करणारी ती कंपनी आहे आणि त्यामुळे त्याच कंपनीकडून पर्चेसिंग कंपनीकडूनच
व्यवसाय खरेदीचा मोबदला मिळेल. म्हणून एंट्री केली जाईल की काय काय मिळालं, व्यवसाय खरेदीचा मोबदला म्हणून कशा कशा स्वरूपामध्ये पेमेंट केलं गेलं. डिबेंचरच्या स्वरूपात आहे की प्रेफरन्स शेअरच्या स्वरूपात आहे, इक्विटी शेअरच्या स्वरूपात आहे की कॅशच्या स्वरूपात आहे, कशा प्रकारे पेमेंट केलं गेलं ते त्याच्यावरून आपल्याला ही एंट्री करावी लागेल. तर हे सर्व आपण मोड ऑफ पेमेंटमध्ये या एंट्रीसाठी सर्व कॅल्क्युलेशन मोड ऑफ पेमेंटमध्येच केलेलं असतं. मोड ऑफ पेमेंटमध्ये आपलं लक्षात येईल की डिबेंचर, प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर या 3 स्वरूपामध्ये पेमेंट केल्या गेलेलं आहे. आणि म्हणून हे तीनही जे हे आहेत डिबेंचर्स, शेअर होल्डर्स, प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स हे आपल्याला डेबिट करायचे आहेत. तर यासाठी एंट्री अशा पद्धतीने केली जाईल. डिबेंचर्स इन स्टार लिमिटेड अकाउंट डेबिट 1,80,000. 6% प्रेफरन्स शेअर्स इन ऑफ मून लिमिटेड अकाउंट डेबिट 2,40,000. इक्विटी शेअर्स इन स्टार लिमिटेड अकाउंट डेबिट 3,57,500. या सर्व अमाऊंट मोड ऑफ पेमेंटमधून घेतलेल्या आहेत, ज्याचं कॅल्क्युलेशन आपण अगोदरच केलेलं आहे. टू स्टार लिमिटेड अकाउंट या तिघांची टोटल 3,57,500 रुपये. विश्लेषण लिहायचं बिंग परचेस कन्सिडरेशन रिसीव्ड फ्रॉम स्टार लिमिटेड. त्यानंतर ह्या एंट्र्या झाल्या, पहिल्या 4 एंट्र्या ज्या जवळपास कंपल्सरी असतात त्या 4ही एंट्र्या केल्या आपण. त्यानंतर डिबेंचरवरच्या एंट्र्या या ठिकाणी केलेल्या आहेत. डिबेंचर दिलेला आहे पहा बॅलन्स शीटमध्ये 4% डिबेंचर दिलेला आहे 2 लाख रुपये मून कंपनीच्या याच्यामध्ये. आणि त्यामुळे डिबेंचरवरच्या एंट्र्या आता आपल्याला करता येतील. 4% डिबेंचर अकाउंट डेबिट. पहिली एंट्री डिबेंचरवरची करायची आहे की जो डिबेंचरचा बॅलन्स आहे, बॅलन्स म्हणजे त्याची जी काही मूळ रक्कम आहे बॅलन्स शीटमध्ये दाखवलेली, ती मूळ रक्कम डिबेंचर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करावी लागते. त्याची नोंद होते. 4% डिबेंचर अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 2 लाख रुपये. कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं असते? डिबेंचर होल्डर अकाउंटला. त्यामुळे 4% डिबेंचर होल्डर अकाउंट क्रेडिट 2 लाख रुपये. विश्लेषण लिहायचं बिंग बॅलन्स ऑन डिबेंचर अकाउंट ट्रान्सफर टू डिबेंचर होल्डर अकाउंट. त्यानंतर डिबेंचरवरची दुसरी एंट्री करायची, ती म्हणजे पेमेंट केल्याची. त्याचं बॅलन्स 2 लाख होतं पण पेमेंट किती केलं, तर त्याच्यावरची एंट्री करायची आहे. 4% डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू 4% डिबेंचर्स इन स्टार लिमिटेड अकाउंट. पेमेंट किती केलं? 1,80,000 रुपये. मोड ऑफ पेमेंटमध्येच याचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. 1,80,000 रुपये कसे आले ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे पेमेंटची एंट्री करायची आहे दुसरी. आणि तिसरी डिबेंचर होल्डर अकाउंट क्लोज करण्याची. या 2 एंट्र्यावरून डिबेंचर होल्डर अकाउंट तयार करता येतो आणि तो बंद केल्यानंतर त्याचं बॅलन्स येतं. तर डिबेंचर होल्डर अकाउंट बंद केल्यानंतर त्याचं बॅलन्स जे आहे ते 20,000 आपल्याला दाखवत आहे. कारण बॅलन्स होतं 2 लाख रुपये परंतु पेमेंट किती केलं? 1,80,000 रुपये. म्हणजे या व्यवहारामध्ये किती रुपयाचा फायदा झाला? 20,000 रुपयाचा फायदा झाला. पैसे द्यायचे होते 2 लाख रुपये परंतु प्रत्यक्ष दिले किती? 1,80,000 रुपये. आणि त्यामुळे हा जो 20,000 रुपयाचा फायदा झाला हा रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. त्याची एंट्री या ठिकाणी होईल. 4% डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट 20,000 रुपये. या ठिकाणी डिबेंचर होल्डर अकाउंट सुद्धा तयार केलं असेल लेजर अकाउंटमध्ये. पहा या ठिकाणी 4% डिबेंचर होल्डर अकाउंट अशा प्रकारे तयार केलेलं आहे. ज्या 2 एंट्र्या केल्या त्या 2 एंट्र्यांची इफेक्ट या ठिकाणी दिलेले आहेत. 5व्या एंट्रीचा इफेक्ट, 6व्या एंट्रीचा इफेक्ट आणि मग याला क्लोज करून याचा जो काही बॅलन्स आहे 20,000 रुपये हा रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. याची एंट्री अशा पद्धतीने होईल. 4% डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट.
तर डिबेंचरवरच्या एंट्री आपण केल्या. 4% डिबेंचर 7 एंट्र्या झाल्या. त्यानंतर 8वी जी एंट्री आहे, 8वी 9वी आणि 10वी या एंट्र्या प्रेफरन्स शेअरवरच्या करायच्या आहेत, केलेल्या आहेत. जशा डिबेंचरवरच्या एंट्र्या केल्या, पहिली एंट्री बॅलन्स ट्रान्सफर करण्याची, दुसरी पेमेंट करण्याची आणि तिसरी नफा किंवा तोटा म्हणजे तो अकाउंट क्लोज करून त्याचा नफा तोटा काढण्याची, तशाच 8वी 9वी आणि 10वी एंट्री या प्रेफरन्स शेअर कॅपिटलवरच्या केलेल्या आहेत. 8वी एंट्री 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट क्रेडिट 3 लाख रुपये. म्हणजे जो काही बॅलन्स आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटलवरचा 3 लाख रुपये हा बॅलन्स शीटमध्ये दाखवलेला आहे. तो बॅलन्स प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. त्याची एंट्री या पद्धतीने होते. त्यानंतर पेमेंट केल्याची एंट्री होते. 9वी एंट्री पेमेंट केल्याची एंट्री करायची आहे. प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर्स इन मून लिमिटेड अकाउंट. या ठिकाणी मूनच्या ऐवजी स्टार लिमिटेड असं लिहा, कारण स्टार लिमिटेडकडून प्रेफरन्स शेअर्स मिळणार आहेत. टू प्रेफरन्स शेअर्स इन स्टार लिमिटेड अकाउंट 2,40,000 रुपये. हे सुद्धा याचं कॅल्क्युलेशन आहे. हे मोड ऑफ पेमेंटमध्ये दिलेलं आहे. 2,40,000 रुपये कशा पद्धतीने आलं त्याचं कॅल्क्युलेशन मोड ऑफ पेमेंटमध्ये दिलेलं आहे मून कंपनीचा. आणि नंतर 10वी जी एंट्री आहे ती प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट क्लोज करून त्याचा जो काही नफा तोटा आहे तो नफा तोटा रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. तर यासाठी प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंटसुद्धा तुम्हाला तयार करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट तयार करायचा असतो. 8व्या आणि 9व्या ज्या काही एंट्र्या केल्या त्या एंट्र्यावरून प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट तयार होईल आणि त्याचा जो काही बॅलन्स आहे हा बॅलन्स येईल 60,000 रुपये. त्याची नोंद याच्यावरूनच आपल्या लक्षात येते. प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट 60,000 रुपये. तर अशा प्रकारे प्रेफरन्स शेअर होल्डरवरच्या सुद्धा एंट्र्या 3 एंट्र्या 8वी 9वी आणि 10वी या 3 एंट्र्या प्रेफरन्स शेअर होल्डरवरच्या होतील. आणि त्यानंतर उरलेल्या ज्या एंट्र्या आहेत इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, त्यानंतरच्या एंट्र्या ज्या आहेत बॅलन्स शीटमध्ये पुन्हा यायचं आहे आपल्याला. जी जुनी बॅलन्स शीट दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये, त्या बॅलन्स शीटमध्ये जर आपण आलं तर आपल्या असं लक्षात येईल की प्रेफरन्स शेअर कॅपिटलच्या 3 एंट्र्या आपण केल्या, 4% डिबेंचरच्या 3 एंट्र्या केल्या. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंटिंजन्सी रिझर्व मून कंपनीच्या याच्यामध्ये नाही आहे, फक्त क्रेडिटर्स आहे, त्याला सुद्धा रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलं. फक्त उरलं काय, इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटलची जी अमाऊंट आहे 5 लाख रुपये ती इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. त्याची एंट्री ही केलेली आहे 11वी. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 5 लाख रुपये टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट क्रेडिट 5 लाख रुपये. त्यानंतर असेट साईडला यायचं. असेट साईडला एक पॉईंट दिसत आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची व्हॅल्यू आहे 1,40,000 रुपये. त्याची नोंद करायची आहे. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट 1,40,000 रुपये. त्यानंतर एवढ्या एंट्र्या झाल्यानंतर रिलायझेशन अकाउंट क्लोज करायचं आहे. अशा प्रकारे रिलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. समजा लेजर अकाउंट विचारले नसतील तर रफमध्ये कशा प्रकारे तयार करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. रिलायझेशन अकाउंट क्लोज केल्यानंतर त्याचा जो काही बॅलन्स आहे हा बॅलन्स डेबिट बॅलन्स आहे 2,500 रुपये, म्हणजे लॉस आहे रिलायझेशन अकाउंटवरचा. हा लॉस इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. त्याची एंट्री याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल. एंट्री काय झाली असेल, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट रिलायझेशन अकाउंट क्रेडिट 2,500 रुपये. विश्लेषण लिहायचं आहे. बिंग लॉस ऑन रिलायझेशन अकाउंट ट्रान्सफर टू शेअर होल्डर अकाउंट. आणि शेवटची एंट्री करायची आहे शेअर डिस्ट्रीब्यूट केल्याची. जे इक्विटी शेअर्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट केल्याची. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 3,57,500 रुपये टू इक्विटी शेअर्स इन स्टार लिमिटेड अकाउंट 3,57,500 रुपये. विश्लेषण लिहायचं आहे. बिंग शेअर्स इन स्टार लिमिटेड डिस्ट्रीब्युटेड अमॉंग शेअर होल्डर्स 3,57,500 रुपये जे इक्विटी शेअर्सला दिले. इक्विटी शेअरचं पेमेंट सगळ्यात शेवटी करायचं आहे.
तर अशा पद्धतीने या 14 एंट्र्या या ठिकाणी होतात. त्या 14 एंट्र्या करायच्या आहेत आणि या एंट्र्यावरून लेजर अकाउंट कशा पद्धतीने झाले आहेत, म्हणजे एंट्रीचे इफेक्ट लेजर अकाउंटमध्ये होतात आणि त्यावरूनच एंट्र्यावरूनच लेजर अकाउंट तयार केले जातात.